नमस्कार. मी विजय चव्हाण, तहसीलदार अंबड. मागच्या 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025मध्ये महसूल डिपार्टमेंटमार्फत जे तहसीलदार अंबड यांच्यामार्फत विविध कामं करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये अनेक कामं आहेत. सर्व कामांचा आढावा या ठिकाणी आपण देऊ शकत नाही, परंतु जे काही ठळक गोष्टी आहेत त्या ठळक गोष्टी मी आपणासमोर सांगू इच्छितो. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की ॲग्रिस्टॅक, जी की शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्या तालुक्यातील जवळपास 70,000 शेतकरी बांधवांचे ॲग्रिस्टॅक मी स्वतः अप्रूव्हल दिलेला आहे. हा 70,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा ॲग्रिस्टॅक झालेला आहे. आणि नुकतंच जे काही अनुदान पडलेलं आहे त्या अनुदानाच्या अनुषंगानं बऱ्याच शेतकऱ्यांना कुठलेही KYC करण्याची त्यामुळं आवश्यकता पडलेली नाही. हे फक्त महसूल डिपार्टमेंटचंच अनुदान नसून शेतीच्या अनुषंगानं जे काही अनुदान असतात, जे काही कृषी विभागाचे अनुदान आहेत, त्या ॲग्रिस्टॅकमुळं त्यांच्या खात्यावरती DBTद्वारे पैसे पडणं अत्यंत सोपं आणि व्यवस्थित झालेलं आहे. अजूनही काही ॲग्रिस्टॅकचे आपल्याकडं काही लोक प्रलंबित आहेत. 300 ते 400 लोक माझ्याकडे अजून प्रलंबित दाखवत आहेत. ते तात्काळ कंप्लीट होतील. त्यानंतर संजय गांधी निराधार योजना जी आहे, गेल्या वर्षी आपल्याकडं काहीच ऑनलाईन झालेलं नव्हतं. जवळपास 2,000 फक्त UDID अपलोड करण्यात आलेले होते. तर आता 21,000पेक्षा जास्त संजय गांधीचे जे काही लाभार्थी आहेत त्यांचा आपण सर्व डाटा अपलोड केलेला आहे. त्यामध्ये 21,865 लोक असे आहेत की ज्यांच्या सर्व पूर्णच्या पूर्ण डाटा अद्ययावतकरण झालेलं आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट DBTद्वारे पैसे पडत असतात. आता त्या लोकांनासुद्धा येण्याची काही आवश्यकता नाही. अजून राहिलेले जे काही नवीन लोक असतील किंवा काही पेमेंट फेल्युअरवालेसुद्धा काही लोक आहेत, त्यांचंसुद्धा आपण दुरुस्ती करण्याचं काम आपल्या तहसील कार्यालयामार्फत झालेलं आहे. त्या ठिकाणी वेगवेगळे जवळपास 10 ते 12 वेगवेगळे लोक आपण त्या ठिकाणी बसून हे सगळं काम आपण केलेलं आहे. त्यासोबतच पुरवठा विभागाचा जो विषय आहे, त्या पुरवठा विभागामध्ये जे APL शेतकरी होते, APL शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा डायरेक्ट DBTद्वारे आपण पैसे या ठिकाणाहून दिलेला आहे. त्यासोबतच डिजिटलायझेशनसुद्धा या ठिकाणी आपण केलेलं आहे. जे काही आधार असतील किंवा राशन कार्ड असतील त्यांना डायरेक्ट ऑनलाईन दुरुस्ती करून आपण दिलेलं आहे. त्यामध्ये वेगवेगळे जे काही दवाखान्याचे कामं असतील किंवा इतर जे काही कामं असतात त्यामध्ये सुद्धा त्यांची मदत झालेली आहे. शेतकरी बांधवांच्या दृष्टिकोनातून जे काही एक जिव्हाळ्याचा विषय आहे, असे मी स्वतः 159 आदेश मी रस्त्याचे आदेश काढलेले आहेत. आणि त्यासोबतच मागे जे काही आदेश होते त्यांची अंमलबजावणी जसे असे जवळपास 55 आदेश जे शेतकरी शेतरस्त्यांचे होते त्याचीसुद्धा आपण अंमलबजावणी या ठिकाणी केलेली आहे. त्यासोबतच गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा आणि शेतकरी जे आहेत जे आत्महत्याग्रस्त होते, अशा आपल्या मागच्या वर्षीचे जेवढे काही शेतकरी होते त्या सर्व शेतकऱ्यांचे आपण अनुदान त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट DBTद्वारे त्यांच्याकडं केलेलं आहे. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे अवैध गौण खनिजाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आमच्याकडून कारवाई झालेली आहे. जवळपास 151 ते 200 जे मुख्य आरोपी या ठिकाणी आहेत त्यांच्यावरती आपण वेगवेगळे गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती कारवाया केलेल्या आहेत. जवळपास 57 वाहने आम्ही जप्त करून वर्षभरामध्ये 57 वाहने जप्त केलेली आहेत. त्या वाहनावरती सुद्धा आपण कारवाई केलेली आहे. त्याच्यावरती 1,80,00,000चा बोजा चढवलेला आहे, म्हणजे त्यांच्याकडून दंड मारलेला आहे. त्यासोबतच जवळपास 75 व्यक्ती अशा आहेत की ज्यांच्या सातबाऱ्यावरती आपण 9,42,43,983 एवढं दंड मारलेला आहे, जे की अवैध उत्खनन जे करत होते, वाहतूक करत होते अशा व्यक्तीच्या ह्याच्यावरती 9,22,00,000 रुपयाचा बोजा चढवलेला आहे. त्यासोबतच जे काही विविध न्यायालयामार्फत किंवा वरिष्ठ कोर्टामार्फत वाहने सुटलेली होती, अशी 77 वाहने त्या वाहनांच्या RC बुकवरती आम्ही त्याच्यावर जो काही दंड आहे तो दंड त्याच्यावरती मारलेला आहे आणि तो ब्लॉक केलेला आहे. त्यासोबतच वेगवेगळे जे काही हे अशा अवैध उत्खननामध्ये जे व्यक्ती आहेत त्यांच्यावर आम्ही प्रतिबंधात्मक कारवाईसुद्धा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जवळपास तत्कालीन SDM साहेबांनी 12 ते 13 लोकांवर तडीपारीची कारवाई केलेली आहे. त्यासोबतच माननीय जिल्हाधिकारी सरांकडून एक MPDA सुद्धा करण्यात आलेला आहे.
आता सध्यासुद्धा आमच्या स्तरावरून मोठ्या प्रमाणात त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची कारवाई करत आहोत. त्यांच्यामध्ये जर सुधारणा नाही झाली तर अजून प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचं आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे. दुसरी गोष्ट, आपल्याकडे सप्टेंबर 2025मध्ये नैसर्गिक आपत्ती आलेली होती. त्या नैसर्गिक आपत्तीच्या अंतर्गत आपण 75,000पेक्षाही जास्त खातेदारांचे खाते अपलोड केलेले आहे आणि जवळपास 70,000 लोकांच्या खात्यामध्ये पैसे पडलेले आहेत आणि 5,085 लोक किंवा शेतकरी खातेदार असे आहेत की ज्यांची KYC पेंडिंग असल्यामुळं त्यांच्या खात्यामध्ये पैसे पडलेले नाही. त्यासोबतच वेगवेगळे जे काही निवडणूक आहे, निवडणुकीच्या अनुषंगानं सुद्धा आम्ही कारवाई केलेली आहे. जवळपास पदवीधर मतदारसंघाची जी काही आता निवडणूक होणार आहे त्या अनुषंगानं मतदार नोंदणी आमच्याकडून करण्यात आलेली आहे. 5,500पेक्षाही जास्त मतदाराची नोंदणी आम्ही केलेली आहे. व्हेरीफाय करून त्यांचा अप्रुव्हल देण्यात आलेला आहे. त्यासोबतच अंबड आणि घनसावंगी तालुक्यामध्ये जी एकत्रित जी पोलीस पाटील भरती घेण्यात आलेली आहे ती पोलीस पाटील भरतीसुद्धा या आमच्याकडून एकदम पारदर्शक पद्धतीनं आम्ही राबवलेली आहे आणि आज रोजी ते सुद्धा लोक पोलीस पाटील हे आज रोजी कार्यरत आहेत. यासोबतच निवडणुकीची कामे आहेत. अंबड नगरपालिकेची जी काही नगरपालिकेची निवडणूक, सार्वत्रिक निवडणूक होती ती सुद्धा आम्ही यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. असे अनेक कामं आहेत की जी की आपण सांगू शकत नाहीत, परंतु मोठ्या प्रमाणात या स्तरावरून केलेले आहे. त्यासोबतच जन्म आणि मृत्यू नोंदणीचं जे काही आपल्याकडं संचिका येतात त्या जवळपास 1700 संचिका आपल्याकडे आलेल्या आहेत. त्यापैकी जवळपास 300 संचिकावरती आम्ही सुनावणी घेऊन त्याच्यावर जी काही सुनावणी आहे ती सुनावणी घेऊन त्यावरती आपण आदेश निर्गमित केलेले आहेत. हे सगळं करत असताना आपल्याकडं अपुरा मनुष्यबळसुद्धा होता, तरीसुद्धा त्यामध्ये आमचे जे काही तलाठी आहेत, मंडळाधिकारी आहेत, कार्यालयीन कर्मचारी आहेत, नायब तहसीलदार आहेत, त्या सर्वांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. आणि विशेष म्हणजे आमचे जिल्हाधिकारी मॅडम जे आहेत त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे. त्यासोबतच निवासी उपजिल्हाधिकारी आहेत, त्यानंतर ॲडिशनल कलेक्टर साहेब आहेत आणि विशेष म्हणजे नजीकचे जे काही आमचे नियंत्रण अधिकारी आहेत SDM साहेब त्यांचंसुद्धा या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये वेळोवेळी आवश्यक तिथं मार्गदर्शन लाभलेलं आहे. हे मागच्या वर्षी आम्ही काम केलेलं आहे. पुढच्या वर्षीसुद्धा आपण मोठ्या प्रमाणात याच पद्धतीनं आपण कामं करणार आहोत. शेतरस्ते असतील किंवा शेतकऱ्याच्या अनुषंगाने जे काही गोष्टी असतील आपण ते मोठ्या प्रमाणात जे काही आपल्याला जास्तीत जास्त करता येईल यासाठी आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्वांना नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा याद्वारे देतो. यासोबतच मला या पुढच्या जसं आपण मागच्या वर्षीसुद्धा सर्व नागरिक, सर्व विविध प्रतिनिधी, त्यासोबतच पत्रकार बंधू, वेगवेगळे नेते या सगळ्यांनी आपल्याला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. 2026मध्ये सुद्धा सर्व पत्रकार बंधू, नेते असतील किंवा प्रतिनिधी असतील किंवा इतर जे काही नागरिक असतील ते सहकार्य करतील, जेणेकरून आम्ही मोठ्या प्रमाणात तुम्हाला चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकू. धन्यवाद.